In our previous lecture, we are discussing about the problem solved, resolution of factors. आपण लास्ट लेक्चर मध्ये रिझॉल्युशन ऑफ फॅक्टर्स वरचे काही प्रॉब्लेम घेतले होते. मला वाटतं एक प्रॉब्लेम आपण घेतला होता आणि एक प्रॉब्लेम मी तुम्हाला घरी सोल्युशन साठी दिला होता. आय होप तुम्ही सॉल्व केला असेल. जर सॉल्व केला असेल तर मला त्याचे ऑप्शन सांगा, ऑप्शन नंबर सांगा. मी ऑप्शन सहित तुम्हाला प्रॉब्लेम लिहून दिला होता. तर काही मुलांचं ज्यांचं बरोबर आला असेल तर ठीक आहे, नसेल आला तर मी सोल्युशन करून देतोय. मला त्याचे ऑप्शन्स सांगा, कोणता ऑप्शन्स बरोबर आहे, कोणता ऑप्शन प्लीज. तुम्हाला जो प्रॉब्लेम मी दिला होता परवा दिवशीच्या लेक्चर मध्ये, तर त्या प्रॉब्लेमचे आन्सर प्रॉब्लेम असा होता, ए ऑब्जेक्ट ऑफ मास m मूविंग विथ अ स्पीड v मीटर पर सेकंड स्ट्राइक्स वॉल एट एन एंगल. एक ऑब्जेक्ट आहे जो v एवढ्या व्हेलॉसिटीने मूव होतोय. हा ऑब्जेक्ट आहे समजा आणि याचं मास आहे m. ओके, and this object is moving with velocity v. Okay, this object is moving with velocity v and strikes a wall. तो या एका भिंतीला स्ट्राइक झालाय at an angle theta. This angle is at theta and it rebounds म्हणजे वापस पुन्हा मूव झालाय with same velocity at an angle, same angle. It moving with same velocity at an same angle. तेवढ्याच अँगलवर तो रिबाउंड झालाय आणि तितक्याच व्हेलॉसिटीने मूव करतोय. ठीक आहे, तर आपल्याला या ऑब्जेक्टचा चेंज इन मोमेंटम काढायचं. चेंज इन मोमेंटम, तर चेंज इन मोमेंटम म्हणजे काय, तर त्याचा अगोदरचं नंतरचं मोमेंटम वजा अगोदरचं मोमेंटम, या दोघांची वजाबाकी. आता मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, इट्स अ डिराइव्ड क्वांटिटी, इट्स अ प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. हे मास आणि व्हेलॉसिटीचं काय आहे, प्रोडक्ट आहे. ठीक आहे, मास इंटू व्हेलॉसिटी इज कॉल्ड मोमेंटम. यालाच काय म्हणतो आपण, मोमेंटम म्हणतो. ठीक आहे, तर आपल्याला या ऑब्जेक्टचं फायनल मोमेंटम काढावं लागेल आणि इनिशियल मोमेंटम म्हणजे टक्कर होण्या अगोदरचं मोमेंटम p1 म्हणू आपण. p1 is the momentum of object before collision and p2 is the momentum of object after collision. p2 is the momentum of this object after collision. Collision झाल्यानंतर when it strikes on the wall and rebounds with the same velocity, it moving with momentum p2, and whenever it moving towards this wall, it moving with velocity p1. Sorry, it's moving with momentum p1. Okay, टक्कर होण्या अगोदरचं मोमेंटम p1 आहे, टक्कर झाल्यानंतरचं मोमेंटम p2 आहे. ठीक आहे, तर आपल्याला याचं चेंज इन मोमेंटम, त्या मोमेंटम मध्ये झालेला बदल काढायचा आहे. ओके, तर p2 मायनस p1 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर लक्ष द्या, आपल्याला इथं हा अँगल दिलेला आहे. इट स्ट्राइक्स द वॉल विथ ॲट एन अँगल थीटा. आता लक्ष द्या, हा ऑब्जेक्ट मूव करतोय टुवर्ड्स ए वॉल विथ मोमेंटम p1 बार. ओके, तो वॉल कडे मूव करतोय कितीच्या मोमेंटमनं, p1 बार एवढ्या मोमेंटम. p1 बारची व्हॅल्यू किती आहे, p1 बारची व्हॅल्यू असेल त्या ऑब्जेक्टचं मास मल्टिप्लाइड बाय त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी. ठीक आहे, ओके, इट्स अ मॅग्निट्यूड ऑफ दिस मोमेंटम आणि म्हणजे हा रिझल्टंट वेक्टरचा मॅग्निट्यूड. आणि या मोमेंटमला आपण दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करू. हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल पण किती असेल, थीटा असेल. लक्ष द्या, ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि ही लाईन त्या दोन पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करते. तर पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करणाऱ्या लाईनवर तयार केलेला अँगल काय असतो, सारखा. तर वी रिझॉल्व दिस p1 बार इनटू टू कंपोनंट. दिस कंपोनंट इज अ कॉस कंपोनंट. मी नेहमी सांगत आलोय की अँगल ज्या ऍक्सिसला लागलेला असेल, आता इथे अँगल कोणत्या ऍक्सिसला लागलेला, y ऍक्सिसला, तर
तो कंपोनंट नेहमी कोणता कंपोनंट असेल, कॉस कंपोनंट असेल. ओके, तर त्याचं मोमेंटम असेल याचा एक्स वाय कंपोनंट किती असेल, तर P1 cos थिटा आणि हा असेल P1 sin थिटा. ओके, तर हा या इनिशियल मोमेंटमचा किंवा मोमेंटम बिफोर कोलिजनचा हा वाय कंपोनंट आहे आणि हा एक्स कंपोनंट आहे. तर आपल्याला हा P1 बार वेक्टर तयार करता येतो. P1 बार इज अ रिझल्टंट वेक्टर. त्याचा वाय कंपोनंट एक्स कंपोनंट किती आहे, P1 म्हणजे एक्स कंपोनंटचं मॅग्निट्यूड किती आहे, P1 sin थिटा. आणि तो एक्स ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय घेतो आपण, तर आता हा कुणीकडे डायरेक्टेड आहे, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग डायरेक्टेड. तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, ही निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे इकडे. ओके, आणि ही पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे, तर खाली काय असेल, निगेटिव्ह वाय ऍक्सिस. तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग हा कंपोनंट डायरेक्टेड आहे. तर पॉझिटिव्ह वाय एक्स ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय घेतो आपण, आय कॅप. निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय घेतो आपण, मायनस आय कॅप. निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय घेतो आपण, मायनस जे कॅप. पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर काय घेतो आपण, प्लस जे कॅप. ठीक आहे, तर हा जो कंपोनंट आहे इनिशियल मोमेंटमचा एक्स कंपोनंट हा डायरेक्ट आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग, म्हणून इथे आपण काय घेऊ, प्लस आय कॅप. ओके, पुन्हा इथे प्लस त्याचा वाय कंपोनंट किती आहे, P1 cos थिटा. P1 cos थिटा आणि तो कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग डायरेक्टेड आहे, तो एक्स ऍक्सिसला पॅरलल, वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग, निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या अलॉंग डायरेक्टेड आहे, म्हणून तिथे युनिट वेक्टर काय घेणार आपण, मायनस जे कॅप. ओके, so P1 bar is the momentum vector of this particle. P1 bar त्याचा मोमेंटम वेक्टर आहे बिफोर स्ट्राइक दी वॉल, या वॉल वर टक्कर होण्या अगोदरचं त्याचं मोमेंटम वेक्टर आहे हा. तर P1 sin थीटा I कॅप मायनस मायनस प्लस मायनस P1 cos थीटा j कॅप. This is the momentum vector of this particle or this object before strike the wall. Okay, then now after striking the wall, this particle moving with the same velocity at the same angle, तेवढाच अँगल वर तो मूव करतोय with the same velocity. ओके, पण असं झाले काय, मोमेंटमची डायरेक्शन बदलली. अगोदर मोमेंटमची डायरेक्शन ही होती, आता मोमेंटमची डायरेक्शन ही असेल. म्हणजे मोमेंटमच्या मॅग्निट्यूड मध्ये बदल झाले नाही, तर कशामध्ये बदल झाला, त्याच्या डायरेक्शन मध्ये बदल झाला. ठीक आहे, तर ते चेंज इन मोमेंटम आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर पुन्हा आपण याचं जे मोमेंटम आहे या पार्टिकलचं आफ्टर कोलिजन किंवा आफ्टर स्ट्रायकिंग दी वॉल, वॉलवर टक्कर झाल्यानंतर त्या पार्टिकलचं मोमेंटम कशाला दाखवले आपण, P2. ओके, P2 ची व्हॅल्यू किती आहे, P2 बार तितकंच आहे, मास ऑफ दॅट पार्टिकल मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी सारखीच आहे कोलिजन झाल्यानंतर. ओके, एक मिनिट, एक काम करू आपण, P1 ची व्हॅल्यू इथे ठेवून घेऊ. P1 च्या ठिकाणी, तो P1 बार इक्वल्स टू मॅग्निट्यूड, बघा सॉरी मॅग्निट्यूड बद्दल बोलतोय आपण फक्त मॅग्निट्यूड. P1 बार ची व्हॅल्यू किती आहे, mv sin थीटा I कॅप. P1 च्या ठिकाणी ठेवली मायनस mv cos थीटा j कॅप. सो दिस इज द मोमेंटम वेक्टर ऑफ दिस पार्टिकल बिफोर कोलिजन. आता कोलिजन झाल्यानंतरचं, तर कोलिजन झाल्यानंतर पुन्हा ह्या रिझल्टंट वेक्टरला, हा काय त्याचा P2 बार हा त्याचा मोमेंटम वेक्टर आहे. त्याला आपण दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करू. हा अँगल थीटा आहे, तर हा अँगल तो किती असेल, थीटा असेल. आणि मी सांगितलं नेहमी की अँगल ज्या ऍक्सिसला लागलेला असेल किंवा अँगलच्या ऍडजसंट साइड नेहमी कोणती टर्म असते, कॉस टर्म. तर ही जी टर्म असेल ती काय असेल, कॉस टर्म असेल. तर हे असेल P2 cos थीटा आणि ही जी असेल ती काय असेल, P2 sin थीटा. ओके, तर हे इक्वेशन मध्ये आपल्याला P1 बार मिळाले. ओके, नेक्स्ट आपल्याला काय काढायचं असा, P2 बार. तर
P2 बार इक्वल्स टू त्याचा x कंपोनंट काय आहे ते x कंपोनंट आहे P2 sin थिटा आणि तो कोणत्या ऍक्सिसला आला डायरेक्टकडे x ऍक्सिसला आला पॉझिटिव्ह x ऍक्सिसला आला म्हणून युनिट वेक्टर काय करणार आपण i कॅप तो P2 sin थिटा i कॅप आणि हा जो कंपोनंट आहे तो डायरेक्टकडे y ऍक्सिसला आला पण कोणत्या पॉझिटिव्ह y ऍक्सिसला आला म्हणून इथे प्लस P2 cos थिटा इथे काय युनिट वेक्टर j कॅप इथे मायनस घेतला का कारण की त्याचा y कंपोनंट डायरेक्टकडे निगेटिव्ह y ऍक्सिस ला म्हणून इथे मायनस j कॅप तर आपल्याला हे इक्वेशन नंबर 2 मिळाले ओके सॉरी इक्वेशन नंबर 2 म्हणतात P2 ची व्हॅल्यू ठेवून देऊ आपण P2 ची व्हॅल्यू P2 bar is magnitude of this momentum mv sin theta I cap plus mv cos theta j cap this is equation number 2 तर लक्ष द्या आपल्याला चेंज इन मोमेंटम काढायचं चेंज इन मोमेंटम मीन्स व्हॉट P2 बार वजा P1 बार ओके तर P2 मधून P1 वजा करू आपण P2 ची व्हॅल्यू किती आहे mv sin theta I cap plus mv cos theta j cap minus mv sin theta I cap minus mv cos theta j cap तर या मायनस ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ mv sin theta I cap plus mv cos theta j cap ही पहिली टर्म जशास तशी राहील आणि या मायनस ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ हे असेल आपलं P2 बार आणि हे असेल P1 बार ओके तर या मायनस ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ आपण तर पहिली टर्म मायनस मायनस प्लस मायनस mv sin theta I cap आणि मायनस मायनस काय होईल प्लस प्लस mv cos theta j cap हे प्लस mv sin theta I cap आहे मायनस mv sin theta I cap आहे इथे दोन्ही काय होते कॅन्सल ठीक आहे तर खाली काय राहील या दोघांची काय होईल बेरीज तर इथे किती 2 mv cos theta j cap त्याचा आन्सर असेल चेंज इन मोमेंटमचा आन्सर असेल P2 मायनस P1 बार याचा आन्सर असेल 2 mv cos theta ओके ओके बरोबर आहे आशा राठोड किरण पवार बरोबर आन्सर आले 2 mv cos ऑफ theta कोणाला काय अडचण असेल तर प्लीज विचारा ठीक है new y component is ठीक है।
एक मिनिट हा. त्याच्यावर अशा आणखी काही प्रॉब्लेम आहेत का मला पाहू द्या एकदा. एक मिनिट थांबा. ठीक आहे, लक्षात द्या. नेक्स्ट एक प्रॉब्लेम अशा पद्धतीचा आहे, यावरच आहे, तो आपण पाहू. ओके. सर्टन व्हेक्टर. ठीक आहे, एक मिनिट. अशा पद्धतीचा म्हणजे थोडा वेगळा आहे, लक्ष द्या. सर्टन व्हेक्टर इन एक्स वाय प्लेन. प्रॉब्लेम लक्ष द्या. vector in xy plane certain vector in xy plane has x component, has x component 12, x component 12 दिला मीटर and y component is 8 मीटर and y component is 8 meter. It is then rotated in xy plane so that it is. ठीक आहे, पहिली कंडिशन काय ते समजून घ्या. काय दिले आपल्याला की एक रिझल्टंट वेक्टर आहे. ओके. त्याला याचा मॅग्निट्यूड आपल्याला माहित नाही, तर हा रिझल्टंट वेक्टर r म्हणू आपण. त्याचा x कंपोनेंट दिला आपल्याला 8 मीटर, म्हणजे आपल्याला rx चं मॅग्निट्यूड दिले x कंपोनेंट. पुन्हा नंतर आपल्याला त्याचा y कंपोनेंट दिलेला आहे. y कंपोनेंट किती दिला आहे, तर म्हणजेच आपल्याला ry ची व्हॅल्यू दिली. ry ची व्हॅल्यू दिली आपल्याला किती 12. तर x कंपोनेंट 12 आहे. सॉरी x कंपोनेंट 12 आहे आणि ry म्हणजे y कंपोनेंट आहे 8 मीटर. ओके. हा अँगल आहे थीटा. समजा आपल्याला अँगल दिलेला नाही सध्या इथे. हा रिझल्टंट वेक्टर आहे या वेक्टर xy प्लेन मध्ये. ही x ऍक्सिस आहे आणि ही y ऍक्सिस आहे. सर्टन वेक्टर इन xy प्लेन. हा वेक्टर आहे xy प्लेन मधला. त्याचा x कंपोनेंट आहे 12 मीटर आणि y कंपोनेंट आहे 8 मीटर. ओके. इथपर्यंत कळले. पुढे it is then rotated in xy plane. It is then rotated in xy plane. तर हा जो रिझल्टंट वेक्टर आहे त्याला आपण काय करतोय, रोटेट करतोय xy प्लेन मध्ये. सो दॅट अशा पद्धतीने रोटेट करतोय किंवा असं रोटेट केले सो दॅट इट्स y कंपोनेंट so that its x component is half. Its x component is half. half म्हणजे हाफ, अर्धा. कंसामध्ये वाटले असते तुम्ही हाफ. त्याचा जो x कंपोनेंट आहे तो अगोदर किती होता 12. त्याला आपण अशा पद्धतीने रोटेट केले, त्याचा x कंपोनेंट अर्धा झालाय म्हणजे 6 झालाय. then new y component is, तर त्याचा नवीन y कंपोनेंट किती असेल, then new y
component is. तर नवीन y कंपोनंट किती असेल? ठीक आहे, लक्ष द्या. रिझल्टंट व्हेक्टर इक्वल्स टू फॉर्म्युला काय असतो? रिझोल्यूशन ऑफ व्हेक्टर नुसार rx i कॅप त्याचा x कंपोनंट मल्टिप्लाइड बाय i कॅप प्लस y कंपोनंट मल्टिप्लाइड बाय j कॅप. ओके, आपण कोणत्याही व्हेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढतो? तो मॅग्निट्यूड ऑफ दिस रिझल्टंट व्हेक्टर कॅन बी फाइंड आउट बाय त्याच्या x कंपोनंटचा स्क्वेअर प्लस त्याच्या y कंपोनंटचा काय करतो? स्क्वेअर करतो. बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ दिस रिझल्टंट. आपल्याला रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढता येईल, कारण की आपल्याला त्याचं x कंपोनंटचं मॅग्निट्यूड दिले, y कंपोनंटचं मॅग्निट्यूड दिले. हे पहिल्या कंडिशनवरून करतोय बरं का आपण, या पहिल्या कंडिशनवरून अगोदरचे. The magnitude of this resultant, how much it is? It is the 8 x component 12 चा स्क्वेअर 144 प्लस y कंपोनंट 8 म्हणजे 64. तो किती येईल? 144 प्लस 164 4 4 8 6 4 10 आणि 208. ठीक आहे, तर हे झालं रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड, या रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड. ओके, तर असं ठेवा. दुसरी कंडिशन काय सांगितली आपल्याला की हा जो रिझल्टंट व्हेक्टर आहे त्याला आपण रोटेट केले. आता रोटेट केले म्हणजे हा अँगल बदलला असेल. अगोदर अँगल थीटा होता, आता अँगल चेंज झाला असेल. वी डोंट नो हाऊ मच इट इज. तर हा अँगल बदलला आहे, तर थीटा डॅश म्हणू आपण त्याला. लक्ष द्या, त्याला आपण रोटेट केले तर त्याचा अगोदरचा कंपोनंट x कंपोनंट 12 होता, तो किती झाला असेल? अर्धा झालाय. तो किती झालाय? 6 मीटर झालाय. आणि y कंपोनंट ऑब्वियसली काय झाला असेल? वाढला असेल. तर तो y कंपोनंट किती आपल्याला तो काढायचा आहे. ry डॅश आणि याला म्हणू आपण rx डॅश. ओके, हा असेल आपला rx डॅश, म्हणजे त्याचा बदललेला x कंपोनंट आणि हा बदललेला y कंपोनंट. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड मात्र सेम आहे, हे लक्षात ठेवा बरं का. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड विल नॉट बी चेंज. रिझल्टंट विल बी स्क्वेअर रूट ऑफ 208. तसं जे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आहे ते जशाच तसं आहे, त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलंच नाही. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड बदललेलं नाही. हा जेवढ्यानं कमी झाला असेल तेवढ्यानेच y कंपोनंट वाढला असेल, म्हणून रिझल्टंटच्या मॅग्निट्यूड मध्ये कसलाही बदल झालेला नाही. इथं y x कंपोनंट हाफ झालाय, पण y कंपोनंट काय झाला असेल? नक्कीच वाढला असेल. तर तो वाढलेला कंपोनंट आपल्याला काढायचा आहे. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड ॲज इट इज राहणार. ठीक आहे, तर ठीक आहे, तर आपल्याला अगोदर थीटा डॅश काढायचा आहे. ओके, तर थीटा डॅश कसं काढतो आपण? तर ह्या अँगलचा काय घेतो आपण? टॅन. टॅन म्हणजे काय? तर अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. टॅन ऑफ थीटा डॅश, टॅन of theta dash equals to opposite side is a y component ry dash and divided by adjacent side is a x component. एक मिनिट आपल्याला मला वाटतंय y कंपोनंट दिलेलं आहे, y कंपोनंटच काढायचं आहे ना आपल्याला. आणि थीटा आपल्याला कसं काढता येईल? कारण आपल्याला ry दिलेलं आहे ना, तर थीटा डॅश आपल्याला कसं काढता येईल? आपल्याला जर थीटा डॅश मिळालं तर y कंपोनंट कसा असेल? y कंपोनंट असेल ry डॅश इक्वल्स टू r साइन थीटा डॅश. थीटा डॅश जर माहिती असेल, r तर माहिती आहे आपल्याला, त्यावरून साइन घेऊन त्याला मल्टिप्लाय करून आपल्याला y कंपोनंट त्याचा मिळतो. थीटा डॅश कसं काढता येईल आपल्याला? एक मिनिट थांबा.
एक मिनिट हा. ठीक आहे, चला लक्ष द्या. आपल्याला एक गोष्ट काय माहिती आहे की वी कॅन फाइंड आउट दिस एक्स कंपोनेंट. एक्स कंपोनेंट ऑफ दिस रिझल्टंट वेक्टर. एक्स कंपोनेंट ऑफ रिझल्टंट वेक्टर इज किती असेल तर त्याला म्हणले आपण आर एक्स डॅश. आणि आर एक्स डॅश ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, अगोदर 12 होती, आता किती आहे 6 आहे, अर्धा झालाय तो. इक्वल्स टू फॉर्म्युला काय येईल त्याचा, तो येईल आर कॉस थिटा डॅश. आर कॉस थिटा डॅश बरोबर आहे. आर एक्स माहिती आहे आपल्याला, आर माहिती आहे. आर एक्स किती आहे 6, आर किती आहे स्क्वेअर रूट ऑफ 208. ओके, तर यावरून आपल्याला थीटा डॅश काढता येईल. का अवघडच चालतो. थीटा डॅश आर माहिती आहे आपल्याला, आर एक्स डॅश 6 बरं ठीक आहे. चला 36 एक मिनिट. बाराचा स्क्वेअर 144. ठीक आहे, हे बरोबर आहे. रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड बरोबर आहे. आपल्याला वाय कंपोनेंट कॅल्क्युलेट करायचं होतं. ठीक आहे, डायरेक्ट कॅल्क्युलेट करू आपण. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड मिळाले पहिल्या कंडिशनवर. दुसऱ्या कंडिशनमध्ये रिझल्टंट विल बी सेम. इट्स एक्स कंपोनेंट इज हाफ एक्स डॅश आर एक्स डॅश आय कॅप अँड इट्स वाय कंपोनेंट विल आपल्याला माहित नाही, तर वाय डॅश जे कॅप. ओके, या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला काढता येईल. कसं काढता येईल, तर रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड त्याच्या एक्स कंपोनेंटचा स्क्वेअर म्हणजे आर एक्स डॅशचा स्क्वेअर प्लस वाय कंपोनेंटचा स्क्वेअर आर वाय डॅशचा स्क्वेअर. ओके, तर आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आर एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे, तर आपल्याला आर वाय ची व्हॅल्यू काढता येईल आय थिंक. बरोबर, या फॉर्म्युल्यानेच करता येईल. ठीक आहे, तर आर ची व्हॅल्यू किती आहे, आर ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ 008 स्क्वेअर रूट ऑफ 208 सॉरी. तर आर ची व्हॅल्यू घेऊ स्क्वेअर रूट ऑफ 208 इक्वल्स टू आर एक्स स्क्वेअर. आर एक्स ची व्हॅल्यू किती आहे, आर एक्स ची व्हॅल्यू आहे 6 मीटरचा स्क्वेअर तो किती 36. आणि आर वाय ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची, आर वाय डॅश कॅल्क्युलेट करायचं. दोन्ही साइडचा स्क्वेअर करू, दोन्ही साइडचा स्क्वेअर करू आपण. तर 208 चा स्क्वेअर केला तर काय होईल, स्क्वेअर रूट निघून जाईल, तर 208 राहील, इकडे स्क्वेअर रूट निघून जाईल, तर 36 प्लस आर वाय डॅश ब्रॅकेट स्क्वेअर. 36 इकडे आल्यानंतर वजा होतील, आर वाय डॅश स्क्वेअर इक्वल्स टू 208 मायनस 36. तर 8 मधून 6 गेले, राहिले 2 आणि 20 मधून 3 गेले, तर काय आले 172.
आर वाय डॅश ब्रॅकेट स्क्वेअर. तर दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेऊ. तर आर वाय डॅश किती येईल? तर आर वाय डॅश येईल स्क्वेअर रूट ऑफ 172. ठीक आहे, लक्ष द्या. काय केलं पहिल्या कंडिशनवरनं आपण फक्त रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड काढले, कारण की आपल्याला दोन्ही व्हेक्टर जे कंपोनंट आहेत त्यांचं मॅग्निट्यूड माहिती होतं. त्यामुळे आपण रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केले आर नॉट 8. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय सांगितलंय की हा जो रिझल्टंट व्हेक्टर आहे तो आपण रोटेट केला एक्स वाय प्लेन मध्ये. तो अशा पद्धतीने रोटेट केलाय की त्याचा जो एक्स कंपोनंट तो अर्धा झालाय, किती झालाय 6 मीटर. आता एक्स कंपोनंट अर्धा झालाय तर वाय कंपोनंट नक्कीच काय झाला असेल, वाढला असेल, कारण की रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड हे सेम आहे, तितकंच आहे. रिझल्टंट व्हेक्टरच्या मॅग्निट्यूड मध्ये कसलाही बदल झालेला नाही, ते मायनस स्क्वेअर रूट ऑफ 208च राहणार. ठीक आहे, फक्त हा अँगल बदलला असेल. ओके, अगोदर थीटा होता, आता तो फिरवल्यामुळे थोडासा बदलला असेल, वाढला असेल कदाचित. आणि आर वाय डॅश ची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. तर मग इथे रिझल्टंट व्हेक्टरचा फॉर्म्युला काय येतो? रिझल्टंट व्हेक्टरचा फॉर्म्युला एक्स कंपोनंट बदललाय तो आपण दाखवला आर एक्स डॅश ने, वाय कंपोनंट पण बदललाय तो कशाने दाखवला आपण आर वाय डॅश ने. आय कॅप प्लस जे कॅप जे असेल रिझल्टंट व्हेक्टरचा फॉर्म्युला. मग इथे रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड काय असेल तर आर इक्वल्स टू त्याचा एक्स कंपोनंटचा स्क्वेअर प्लस वाय कंपोनंटचा स्क्वेअर, त्याचा आपण काय करतो स्क्वेअर रूट घेतो. मग आपल्याला रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड तितकंच आहे असं सांगितलंय, सेम किती आहे 208. ओके, आणि एक्स कंपोनंट जो आहे तो अर्धा झालाय, 12 होता किती झालाय 6 झालाय. तर आपल्याला त्याचं माहिती मॅग्निट्यूड किती आहे 6. 6चा स्क्वेअर किती 36. आपल्याला काढायचं सांगितलं वाय कंपोनंट त्याचा. तर आपल्याला वाय कंपोनंट काढता येईल आणि तो वाय कंपोनंट म्हणजे आर वाय डॅश ची व्हॅल्यू किती येतो स्क्वेअर रूट ऑफ 172. आता इथे ऑप्शन दिले 14, 13.11. पहिला ऑप्शन आहे 14, दुसरा ऑप्शन आहे 13.11, तिसरा ऑप्शन आहे 10 आणि लास्ट ऑप्शन आहे 2. 10 आणि लास्ट ऑप्शन आहे 2. ठीक आहे, लक्ष द्या. पहिला ऑप्शन 14, दुसरा ऑप्शन 13.11 आणि तिसरा ऑप्शन 10 आणि लास्ट ऑप्शन 2 दिलाय. तर हे लक्षात ठेवा की 13चा जो स्क्वेअर रूट आहे तो असतो 169. ओके, आणि 14चा स्क्वेअर रूट किती असतो आय थिंक 196. बरोबर आहे का? तर या दोघांच्या मधामध्ये ही व्हॅल्यू आहे, तर मला वाटतं 13.11 आन्सर असायला पाहिजे याचं. एक मिनिट मी याचा आन्सर पाहतो. बरोबर आहे, याचा आन्सर आहे 13.11. 172चा स्क्वेअर रूट 13.11 यायला पाहिजे. पहा तुम्ही स्क्वेअर रूट काय येतो का तो, लक्ष द्या. 13चा स्क्वेअर रूट किती 169 आणि 196चा स्क्वेअर रूट आय थिंक 14 आहे. तर आपली जी व्हॅल्यू आहे ती 169 आणि 96च्या मधात आहे. तर स्क्वेअर रूट पण 13 आणि 14च्या मधात असायला पाहिजे. 13.11 हे आन्सर बरोबर असेल. ठीक आहे, मी डायरेक्ट वाटल्यास एकदा मोबाईलवर पाहतो, चेक करतो. एक मिनिट. स्क्वेअर रूट ऑफ 172 ते 13.11. तर हे आन्सर बरोबर आहे. त्याचा आन्सर ऑप्शन नंबर बी. या रिझल्टंट व्हेक्टरचं नवीन रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड आहे 13.11. अगोदर ते किती होतं 8 होतं, पण रिझल्टंट व्हेक्टर फिरवल्यामुळे एक्स कंपोनंट अर्धा झाला असेल तर तेवढ्याच याने वाय कंपोनंट वाढला असेल. तर तो वाय कंपोनंट किती झाला असेल 13.11 मीटर झाला असेल. ठीक आहे, समजला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम समजलाय का? रिझल्टंटचं मॅग्निट्यूड सारखंच असेल. ओके, बरोबर आहे. 13.11 हे आन्सर बरोबर आहे. तर हे झाले रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टरवरचे काही प्रॉब्लेम्स. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला विचारतात. हा जो प्रॉब्लेम आहे तो विचारलेला आहे सीईटी 2012. सीईटीच्या 2012ला प्रश्न हा विचारलेला आहे. तर याचा आन्सर येते 13.11. तर हा जो वाय कंपोनंट असेल रिझल्टंट व्हेक्टर फिरवल्यानंतर त्याचा वाय कंपोनंट येतो 13.11 मीटर. ओके, ठीक आहे, नोट डाऊन करायला एकदा. आपण पुढे जाऊ. ठीक आहे, चला.
नेक्स्ट लक्ष द्या, हे झालंय का नोट डाऊन? ओके चला. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आपण टॉपिक सुरू करणार आहे तो आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. लक्ष द्या, आपण या पूर्ण चॅप्टर मध्ये काय शिकतोय तर वेक्टर अल्जेब्रा शिकतोय. त्याच्यामध्ये आपण दोन वेक्टरची बेरीज कशी करायची, दोन वेक्टरची ऍडिशन कधी करायची किंवा सबट्रॅक्शन कधी करायची किंवा मल्टिप्लिकेशन कधी करायचं याबद्दल आपण डिस्कशन करतो किंवा याचे लॉज शिकतो. ठीक आहे. आणि त्या लॉजच्या कलेक्शनला आपण काय म्हणलं, वेक्टर अल्जेब्रा. So now today we are going to discuss about the multiplication of vector. वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो. ठीक आहे. तर लक्ष द्या, in physics there are two types of physical quantities which are going to discuss in our upcoming lectures. Okay. तर आपण फिजिक्स मध्ये दोन मुख्य वेगवेगळ्या प्रकारच्या क्वांटिटीज बद्दल डिस्कस करणार आहेत येणाऱ्या काही लेक्चर्स मध्ये. ते म्हणजे स्केलर क्वांटिटीज आणि वेक्टर क्वांटिटीज. देयर आर सम क्वांटिटीज which have only magnitude are called scalar quantities, and there are some quantities which can be completely explained by its magnitude as well as direction. They have magnitude as well as direction, and these quantities is called the vector quantities. Okay. So as we know that the scalar quantities have only magnitude, and magnitude is just a number along with a unit. Okay. magnitude हे फक्त एक नंबर असतो, त्यासोबत एक युनिट असतं. तर या नंबर्सची बेरीज, आपण नंबर्सची बेरीज कशी करतो किंवा नंबर्सची सबट्रॅक्शन कशी करतो किंवा नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं करतो हे आपल्याला माहिती आहे. त्याला म्हणतो आपण नॉर्मल अल्जेब्रा. वी मल्टिप्लाय, सबट्रॅक्ट, ॲड these numbers by using the laws of normal algebra. Okay. But scalar the vector quantities have magnitude as well as direction. Okay. So we have to use different laws to add, to subtract or to multiply the vector quantities. Okay. तर आपल्याला इथं काही वेगळे नियम वापरावे लागणार आहेत. ओके. तर इथं आपण सगळ्यात अगोदर स्केलर मल्टिप्लिकेशन डिस्कस करणार आहोत. स्केलर मल्टिप्लिकेशन. आता इथं दोन स्केलर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन आपण डिस्कस करणार आहे. समजा दोन मासेस आहेत m1 आणि m2, या दोघांचं काय केलं आपण मल्टिप्लिकेशन, m1 आणि m2. आता असं मल्टिप्लिकेशन कुठं पाहता तुम्ही, ग्रॅव्हिटेशनचा नियम, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ टू मासेस असं पाहतात. ते 10वीला झालेले तुम्हाला ग्रॅव्हिटेशन मध्ये. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दोन मासेस मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोपोर्शनल असतो कशाला, त्या दोन मासेसच्या गुणाकाराला. मग त्या दोन मासचा गुणाकार कसा आहे, तर मास कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. तर त्या दोन्ही स्केलर क्वांटिटीज आहेत, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन आपण नॉर्मल अल्जेब्राचे नियम, कारण की दोन्ही मास हे स्केलर क्वांटिटीज आहेत, दे हॅव ओन्ली मॅग्निट्यूड. एकाचं मास आहे समजा 2 kg आणि दुसऱ्याचं मास आहे 4 kg, गुणाकार 4 दोन्ही 8 kg आणि ते काय स्क्वेअर. तर आपण त्यांच्या सरळ सरळ मॅग्निट्यूडचा गुणाकार करतो. किंवा मी तुम्हाला म्हणलं सर काढा काय, फाइंड द एरिया ऑफ ए स्क्वेअर. एरिया म्हणजे काय, लांबी गुणिले रुंदी किंवा लांबीचा वर्ग. ओके. तर ही लांबी दिलेली, ही लांबी दिलेली, याचा गुणाकार करतो आपण. ही 5 दिलेली मीटर आणि ही पण किती दिली 5 मीटर. ते काय 5 मीटर गुणिले 5 मीटर. लांबी ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीचा गुणाकार कसा करतो आपण नॉर्मल अल्जेब्रा. 5 5 25, 25चा मीटरचा स्क्वेअर हा झाला एरिया त्या स्क्वेअरचा. म्हणजे आपण स्केलर मल्टिप्लिकेशन नॉर्मल अल्जेब्राचे लॉज वापरून करतो.
ठीक आहे. तर आपण इथं काय लिहू शकतो, टू स्केलार क्वांटिटीज कॅन बी मल्टिप्लाइड बाय युजिंग द लॉज ऑफ नॉर्मल अल्जेब्रा. ओके. तर स्केलार स्केलार मल्टिप्लिकेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो बाय युजिंग लॉज ऑफ नॉर्मल अल्जेब्रा. तर मी इथे लिहितो टू स्केलार क्वांटिटीज they have only magnitude. Can be multiplied by using laws of normal algebra. ठीक है. नॉर्मल अल्जेब्राचे नियम वापरून आपण यांचं काय करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो. ओके. आता नेक्स्ट मल्टिप्लिकेशन कसं असतं, तर एक स्केलार आहे दुसरी वेक्टर आहे. स्केलार वेक्टर मल्टिप्लिकेशन. स्केलार वेक्टर मल्टिप्लिकेशन. समजा एक क्वांटिटी आहे, एक्स क्वांटिटी, ही स्केलार क्वांटिटी. ओके. किंवा तर काय म्हणू आपण, एक्स ही स्केलार क्वांटिटी आहे, हिचं मॅग्निट्यूड आहे 5 मीटर, काहीतरी 5 मीटर आहे. हे डिस्टन्स आहे, हे काय डिस्टन्स आहे. ओके. हे आहे डिस्टन्स. आणि डिस्टन्स काय बोलू आपण, ठीक आहे. बरं आपण एक उदाहरण घेऊ. चला, आपल्याला मास दिले का बॉडीचं, मास आहे 10 kg. किती दिले, 10 kg. आणि मास ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलार. ओके. नंतर दुसरी क्वांटिटी दिली व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी किती दिली, व्हेलॉसिटी इज वेक्टर क्वांटिटी. आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आणि याचं आपल्याला जी व्हॅल्यू दिली 5 मीटर पर सेकंड किंवा 5 I cap मीटर पर सेकंड. तर हे काय आहे त्याचं मॅग्निट्यूड, तर व्हेलॉसिटीचं. आणि हे काय आहे त्याची डायरेक्शन. I cap काय सांगते, त्याची डायरेक्शन. या दोन क्वांटिटीचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय. म्हणजे एक स्केलार क्वांटिटी आहे, दुसरी कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. तर त्या मल्टिप्लिकेशनला आपण काय म्हणतो, स्केलार वेक्टर मल्टिप्लिकेशन. आणि जेव्हा आपण एखाद्या स्केलार क्वांटिटीचं वेक्टर क्वांटिटी सोबत मल्टिप्लिकेशन घेतो, तर मिळणारी क्वांटिटी ही वेक्टर असते. मिळणारी क्वांटिटी काय असते, वेक्टर असते. तसंच इथं स्केलार स्केलार जेव्हा मल्टिप्लिकेशन घेतो, तर मिळणारी क्वांटिटी, द रिझल्टंट क्वांटिटी इज द स्केलार. मिळणारी क्वांटिटी काय असते, स्केलार. टू स्केलार क्वांटिटी, सॉरी क्वांटिटी शब्द वापरायचा, can be multiplied by the laws of normal algebra and resultant quantity is scalar. मिळणारी क्वांटिटी, त्या दोघांच्या गुणाकारापासून मिळणारी क्वांटिटी पण काय असते, स्केलारच असते. पण इथे एक क्वांटिटी स्केलार आहे, दुसरी क्वांटिटी कोणती क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी या दोघांच्या प्रोडक्ट पासून काय मिळतं आपल्याला, मोमेंटम. मोमेंटम कोणती क्वांटिटी, वेक्टर. म्हणजे कोणत्याही स्केलार क्वांटिटी वेक्टर क्वांटिटीला जर मल्टिप्लाय केलं तर मिळणारी क्वांटिटी काय असते, वेक्टर क्वांटिटी असते. ठीक आहे. इथे आपण स्केलार वेक्टर मल्टिप्लिकेशन घेतोय. तर मासचं मॅग्निट्यूड किती आहे, 10 kg. आणि व्हेलॉसिटी काय आहे, 5 I cap मीटर पर सेकंड. तर मॅग्निट्यूडचा गुणाकार आहे. मॅग्निट्यूडचा काय आहे, गुणाकार. 10 50, तर 50 kg मीटर पर 50 kg किंवा 50 kg नाही, 50 I cap. इथं काय I cap ॲज इट इज राईट. तर I cap काय आहे, डायरेक्शन. आणि 50 हे त्या मोमेंटमचं काय, मॅग्निट्यूड. तर त्या लिनियर मोमेंटमचं मॅग्निट्यूड आहे 50 आणि त्याची डायरेक्शन काय, I cap. म्हणजे तो कोणत्या ॲक्सिसशी आला नाही, एक्स ॲक्सिसशी आला. kg मीटर पर सेकंड हे त्याचं काय असेल, युनिट मोमेंटमचं. म्हणजे जेव्हा आपण एका स्केलार क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन वेक्टर क्वांटिटी सोबत घेतो, तर मिळणारी क्वांटिटी ही नेहमी कोणती क्वांटिटी असते, वेक्टर क्वांटिटी असते. एक्झाम्पल आणखी एक द्यायचं झालं तर
Force is a product of mass into acceleration. Acceleration is a vector quantity and mass is a scalar quantity. Whenever we multiply the scalar quantity with the vector quantity, the resultant quantity is force, and force we know that it's a vector quantity. Force कोणती quantity है? Vector. Okay. तो लक्ष्य द्या. Next, impulse. Impulse is represented by J, and it is a vector quantity. It is a product of force into time. So force is vector quantity and time is scalar quantity. So whenever we multiply the scalar quantity with the vector quantity, the resultant is vector. मिळणारी क्वांटिटी काय असते? वेक्टर असते. कारण की होतंय काय, स्केलर क्वांटिटीच्या मॅग्निट्यूडचा वेक्टर क्वांटिटीच्या मॅग्निट्यूड सोबत गुणाकार होतो आणि त्याचा युनिट वेक्टर ॲज इट इज राहतो. तर मिळणाऱ्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते. तर ती क्वांटिटी कोणती क्वांटिटी असते? वेक्टर क्वांटिटी असते. तर आपण स्केलर मल्टिप्लिकेशन केलं, डिस्कस केले. जेव्हा दोन स्केलर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करतो आपण, तर ते नॉर्मल अल्जेब्राचे लॉज वापरून करतो आणि मिळणारी क्वांटिटी ही काय असते? स्केलर असते. ओके. जेव्हा आपण स्केलर क्वांटिटी